पत्रकार म्हणजे फक्त शब्दांशी खेळणारे असा अनेकांचा समज असतो, पण त्या पलीकडे जाऊन अनेक पत्रकार आपली आवड जोपासत असतात। गेवराईतल्या विनोद नरसाळे यांनी पत्रकारिता सांभाळत शेतीत भरघोस उत्पन्न घेतलंय। 2011च्या दुष्काळानंतर टँकरच्या पाण्यावर त्यांनी आपली 2.25 एकरातली डाळिंब बाग जोपासली आणि आता ही बाग डाळिंबांच्या फळांनी अक्षरशः लगडली आहे। सन 2013 साली आपण जळगाव जिल्ह्यातून जैनचे टिश्यू कल्चर रोप खरेदी केले होते। तर एकूण 550 रुपये खरेदी केले होते। यासाठी आपल्याला 18,150 रुपये खर्च आलता। त्याच्यानंतर आपण कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्याने आपण 10 बाय 12 वर लागवड केली। जवळपास 2.25 एकरवर आपण लागवड केली आणि 2013 साली आपण लागवड केली की 14ला दुष्काळ पडला। यानंतर आपण हे सुरुवातीलाच रोप टँकरच्या पाण्यावर जोपासली होती। आता गत वर्षी चांगला पाऊस झाल्याने आपण हा बहार धरला। बहार धरणाच्या काळामध्ये विनोद नरसाळेंनी संपूर्ण बागेची छाटणी करून घेतली, तसंच योग्य वेळेवर फवारण्या केल्या आणि खतं दिली। यामुळे डाळिंबाची साईज वाढली आहे। ठिबकद्वारे पाणी दिल्याचा फायदा झाल्याचं ते सांगतायत। सुरुवातीला आम्ही छाटणी करून घेतली। छाटणीसाठी लेबर आम्ही पैठणहून मागून घेतलं होतं। इथे काय जवळपास बागायती असं फळबाग धर नसल्यामुळं गावाकडे काय इथं काय भेटत नाही छाटणीसाठी लेबर। तर एक खर्च वजा जाता आम्हाला सर्वसाधारण 3-3.5 लाख रुपये असे निव्वळ नफा म्हणून उरले पाहिजेत अशी अपेक्षा आहे आमची। कापूस म्हणजे त्या कापसात काही परवडतच नव्हतं म्हणून फळबागात केली। खर्च म्हणजे कापसाला असा यायचा खर्च, त्याला फवारणी मारा, त्याला मेहनत करा, काही करा, पण ते शेवटी उत्पन्नच घडत नसं म्हणून फळबागात लावलं। पुरीपासून दर्शक फायदा दिसतोय आता फळबागात मध्ये, म्हणजे कापसापासून फळबागात चांगलं दिसतंय। आता शेतकऱ्याला परवडेबल फक्त फळबागाची। मार्केट आता कसं आहे, जसं वातावरण त्या हिशोबाने मार्केट सापडेल, पण थोडं वेगळं केल्याशिवाय पर्याय राहत नाही। कपाशीला तरी काय उत्पन्न घटतं कपाशीचं, हे केलं तर एकदम अतिउत्तम आहे। त्याला मेहनत म्हणजे तर लावणीपासून पाण्याची फवारणी आहे, खत आहे, खुरपण, छाटणी आहे, सगळी मेहनत करून चांगल्या पद्धतीने बाग आणला इथं। गावातील इतर शेतकऱ्यांनी दुष्काळात झालेल्या नुकसानानंतर फळबाग शेती सोडून दिली होती। अशा वेळी टँकरच्या पाण्यावर जगवली गेलेली ही एकमेव बाग या गावात आहे। नरसाळेंचं उदाहरण पाहून गावातील इतर शेतकरीही पुन्हा फळबागांकडे वळतायत। आमच्या परिसरामध्ये हा पहिलाच बाग आहे की फळबागाकडे वळलं आणि त्यांना खूप त्रास झाला पाण्याचा, की टँकरने पाणी आणणे। जी लागवड झाल्यापासून समजा आता आज आम्हाला वाटायला लागलं की हे चांगलं आहे। आम्ही त्या टायमाला लावलं, त्या टायमाला आम्हीच म्हणलो होतं हे काय कामाचं नाही, आपल्याला पाणी नाही आहे इकडं। तर त्याने आमचं समजा नाही हे करून त्याने स्वतः धाडीस करून त्याने लावलं आणि आता फळबाग आता व्यवस्थित आले, तर आम्हाला सुद्धा वाटायला लागलं की आता आपण सुद्धा ह्याच्याकडे वळावा। दुष्काळात या बागेला 5-6 टँकर पाणी द्यावं लागलं। त्यासाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च आला। खत आणि मजुरीसाठी 60,000 रुपये द्यावे लागले। आता या बागेतून 12 ते 13 टन डाळिंबाचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे। त्यातून त्यांना 4 ते 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे। त्यावेळेस पैशाचा विचार नाही केला आणि पाण्यावर खर्च केला। टँकरने विकत पाणी आणून जवळपास 5 किलोमीटरवरून विकत पाणी आणायचो आणि पाण्यावर बाग जोपासायचो। दिवसाकाठी आपण त्याला 5 ते 6 टँकर म्हणजे दिवसाकाठी जवळपास 50 ते 60 हजार लिटर आपण पाणी या 550 झाडाला ड्रिपद्वारे देत होतो। म्हणजे असं मिळून आपल्याला 1.25 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे आणि आपल्याला उत्पन्न यामधून सध्या बाजारभावाप्रमाणे 4 ते 4.5 लाख रुपये आहे आपल्याकडे समजा हे उत्पन्न। दुष्काळाच्या झळा मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांनी अनुभवल्या।
ज्या शेतकऱ्यांनी याही भीषण काळात आपल्या बागा जगवल्या त्या शेतकऱ्यांना त्याचं गोड फळ आता मिळू लागलंय. कठीण परिस्थितीत खचून न जाता प्रयत्न करत राहणारे अनेक शेतकरी विनोद नरसाळेंनी पत्रकारिता करताना पाहिले होते. ती प्रेरणाच आता शेती वाढवताना त्यांच्या कामी येते. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड.